100 वर्षाहून अधिक सोलापूरकरांना सेवा देणारा ब्रिटिशकालीन ब्रिज जो आहे तो आज पाडण्यात येणार आहे। मी सध्या उभा आहे सोलापुरातील 1922 साली ब्रिटिश सरकारने जो आहे हा ब्रिज बांधलेला होता। 100 वर्ष पूर्ण झाल्याने हा पूल जो आहे तो कालबाह्य झाला होता। त्यामुळे हा ब्रिजचं काम जे आहे ते 10 डिसेंबर पासून पाडण्याचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासन असेल, राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण असेल, तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने हे ब्रिज पाडण्याचं काम हाती घेण्यात आले। हा जो ब्रिज आहे आज पूर्णपणे पाडण्यात येणार आहे। या ब्रिज पाडण्यासाठी जे आहेत ते 200 मेट्रिक टनाचे जे क्रेन आहेत जे कोल्हापूरहून मागवण्यात आलेले आहे। आपण पाहू शकता युद्ध पातळीवर जे आहे ते काम सध्या सुरू होतानाचे चित्र पाहायला मिळते। ही जी आहे ती सोलापूरची मध्य रेल्वेची मेन लाईन आहे। ती या लाईन वरती आज रेल्वे प्रशासनाच्या वतीने 12.5 तासाचा जो आहे तो मेगा ब्लॉक जे आहे तो घेण्यात आलेला आहे। मेन जी पॉवर लाईन आहे ती सुद्धा बंद ठेवण्यात आली आहे। जवळपास 9 एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत ते रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर अनेक एक्सप्रेस गाड्या आहेत दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेल्या आहेत। अनेक पॅसेंजर गाड्यांनाही रद्द करण्यात आलेल्या आहेत। आता इथून पुढे जे 8 दिवस जे आहेत ते ह्या गाड्या जे कमीत कमी 2 ते 3 तास वेळाने जे उशिरा धावणार आहेत। सोलापुरातून जाणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस असेल, वंदे भारत एक्सप्रेस असेल, ती मात्र आपल्या निर्धारित वेळेत धावणार आहे। आपण पाहू शकता या पूलने जे आहे ते सोलापूरच्या भरभराटीचा कापड व्यवसायाची जी भरभराटी आहे ते पाहिलेला आहे आणि शेवट सुद्धा या पुलाने पाहिलेला आहे। तो पूल जो आहे तो सध्या आज पाडण्यात येणार आहे। आपण पाहू शकता या रोडच्या पलीकडे दमणी नगर असेल, देगाव परिसर असेल, औसे वस्ती परिसर असेल, अशा अनेक नगरातील 2 ते 2.5 लाख लोक या पुलावरून जे ये जा करीत होती ते आता या आज हा ब्रिज पडल्याने कुठेतरी यांची वाहतूक जी सेवा आहे ती विस्कळीत होणार आहे। वाहतूक जरी दुसरीकडे वळवले असले तरी सोलापूरच्या इतिहासाला साक्ष देणारा हा ब्रिज जो आहे तो जमीनदोस्त करणार असल्याने सोलापूरकर मध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।